या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। नॅशनल इंग्लिश स्कूल वरुड येथे इयत्ता 8वी पर्यंत शिक्षण घेतलेले इयत्ता 10वीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने शील्ड व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तुम्ही नुकताच इयत्ता 10वी मध्ये उंच भरारी घेतली आहे, काय सांगू शकाल? माझे नाव आकांक्षा नरेंद्र ठाकरे। मला नुकतेच झालेल्या SSC एक्झाममध्ये 95.40% गुण मिळाले। याचे श्रेय मी माझ्या शिक्षकांना आणि आईवडिलांना देते। त्याचप्रमाणे मी 1ली ते 8वीपर्यंत नॅशनल शाळेत शिकली, म्हणजे 8 वर्ष माझा नॅशनल शाळेला सहवास लाभला, म्हणून याचे श्रेय मी शाळेचे मुख्याध्यापक विनोद भोंगाडे सर तसेच इतर शिक्षक यांना देते। प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, काय सांगशील? माझे नाव माही चौधरी आहे। मी आता झालेल्या 10वी परीक्षेत मला 93.40% मिळाले आणि मी सगळ्यांना थँक्यू म्हणू इच्छिते की त्यांच्यामुळे मला इतके पर्सेंट मिळाले। भोंगाडे सर, पाचवे सर, बुरांगे टीचर आणि सगळे टीचर स्टाफ ज्यांच्यामुळे मला इतके मिळाले, माझी मम्मी पण थँक्यू। काय सांगशील तू? माझं नाव तृणाली राजू नारनवरे आणि नुकत्याच झालेल्या SSC बोर्डमध्ये मला 89.80 मिळाले आणि मी 1st ते 8पर्यंत नॅशनलमध्ये शिकली, तर माझा पुरा बेस नॅशनलमधूनच पक्का झाला आणि समोरच्या माझ्या जे काही आहे भविष्यात तिथे माझं पुरं बेस पक्का झाला आहे, तर काहीच अडचण येणार नाही। आणि मी माझ्या या श्रेय मी माझ्या मम्मी पप्पा आणि टीचर लोक यांना सगळ्यांना देते। माझे नाव जिया वसंतराव लांडगे। मला आता झालेल्या नुकत्याच SSC बोर्डमध्ये 98.20% आहे आणि त्यामध्ये सायन्स आणि मॅथमध्ये 100 आउट ऑफ 100 आहे। याचे श्रेय आमच्या शाळेचे मुख्याध्यापक विनोद भोंगाडे सरांना, मॅथचे सर पाचवे सरांना आणि सायन्सचे टीचर बुरांगे टीचर यांना देते। माझे नाव रितिक्षा राजेश नारनोरे। नुकताच झालेल्या SSC बोर्ड परीक्षेत मला 87% आहे। 8 वर्ष मला नॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये शिकत असताना झाले। मी जो काही माझा बेस पक्का झाला तो नॅशनलमध्येच झाला आहे आणि आम्हाला शिकवणारे सर, पाचवे सर, भुरांगे टीचर त्यांच्यामुळे आता बेस वगैरे सगळा पक्का झाला। माझे नाव समृद्धी यादवराव प्रधान आहे। मी नर्सरीपासून याच शाळेत आहे। नर्सरी ते 8th स्टँडर्डपर्यंत मला 89.83% आहे। मॅथ्समध्ये 99 आहे। या शाळेमध्ये आमचं पूर्ण बेस कंप्लीट करून घेण्यात आला। माझे मॅथ्सचे शिक्षक पाचवे सर आणि सायन्सच्या शिक्षिका बुरांगे टीचर होत्या। त्यांनी आमचं मॅथ्स सायन्सचा बेस एकदम कंप्लीट केला। आपल्यासोबत आदर्शसुद्धा आहेत। आदर्शांनीसुद्धा इयत्ता 10वीमध्ये गुणवत्ता यादीमध्ये नाव प्रस्थापित केलं, काय सांगशील आदर्श? माझं नाव आदर्श। मला 10thमध्ये 88% मिळाले। आपल्याला जसं माहिती आहे की शाळा 2 प्रकारचे विद्यार्थी देते, एक म्हणजे क्वांटिटी देणारे आणि एक क्वालिटी देणारे। तर आपली नॅशनल इंग्लिश शाळा क्वालिटी देणारी आहे, कारण दरवर्षी आपल्याला माहिती आहे की 2 पोरं नवोदयला जातात, 4 पोरं स्कॉलरशिपला जातात आणि नीटला आपले पोरं 5च्या वरतीच राहतात। तर आपली शाळा क्वालिटी देणारी आहे। बाकींच्या शाळेमध्ये 2-3 हजार पोरं असतात, पण नीट क्वालिफाय करणारे नेमकेच असतात। पण आपल्या शाळेमध्ये क्वांटिटी चांगली आहे, म्हणून आपली शाळा पुढे आहे। आपल्यासोबत या शाळेचा विद्यार्थी अंश आगरकर आहेत, हा सुद्धा CAची तयारी करत आहे, काय सांगशील अंश? मी आता माझं 12वी पूर्ण असून मी आता CAची शिक्षण घेत आहे समोर। तर तुम्हाला सांगू इच्छितो की मी हा शाळेचा विद्यार्थी 8वीपर्यंत मी शाळेत होतो। ह्या शाळेने माझा पूर्ण बेस जो राहते हा पूर्ण बनवलेला आहे, म्हणजे मी आता समोर कुठे पण जाईन तर मला काहीच प्रॉब्लेम राहणार नाही। अजून मी सगळ्यांना सांगू इच्छितो की फक्त ना शाळा म्हणून शाळा असं शिकवू नका, सगळ्यांनी मन लावून अभ्यास करा, मेहनत करा, हे सगळं फळ निश्चितच भेटते। अजून मी माझं सगळं शिक्षणाचं श्रेय म्हणजे आतापर्यंत जेवढे शिक्षण झालं त्याचं श्रेय मी पूर्ण शाळेला देतो, नॅशनल इंग्लिश स्कूलला, ज्यांनी मला इथपर्यंत आणलं, इथे घडवलं। आता समोरही निश्चितच मी माझी CAची एक्झाम क्रॅक करणार, याचं मला माहिती आहे। आपल्यासोबत हर्ष आहेत, तू काय सांगशील? माझे नाव हर्ष खंडेलवाल आहे। मी 8वीपर्यंत ह्याच शाळेत शिकलो होतो। माझं जे काही बेस आहे ह्याच शाळेत बनलेलं आहे आणि ह्या शाळेमुळे
या शाळेत मॅकमिलन एज्युकेशन फॉलो होते, ज्यामुळे माझा बेस खूप चांगला झालेला आहे आणि याचा श्रेय मी पुऱ्या शाळेला देईल. खरंच विद्यार्थी घडवण्याचं प्रामाणिक काम नॅशनल इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये केलं जाते आणि गेल्या अनेक वर्षापासून या कॉन्व्हेंटने अनेक विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर घडवले आहेत आणि या सर्वाचं श्रेय श्री विनोदजी भोंगळे सरांना जाते. सर, आज तुमचे विद्यार्थी उंच भरारी घेत आहेत, काय सांगू शकाल? आमच्या शाळेची सुरुवात 2005मध्ये अगदी अल्प म्हणजे कमीत कमी नियर अबाउट 50 मुलांमध्ये सुरुवात झालेली होती. तसेच आमचे जे विद्यार्थी आहे, बिल्डिंगला कोणत्याही याच्यामध्ये बिल्डिंगला महत्त्व नसते, कारण मुलं बनणं हा एक महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे स्टुडंट इज द पिलर ऑफ नेशन. जोपर्यंत आपण मुलांचा बेस इथं बनत नाही, आता हे मुलं बोलल्याप्रमाणे सर्व आतापर्यंत आमच्या शाळेमध्ये कमीत कमी 22 असे डॉक्टर बनलेले आहे. त्यांचा बेस मॅकमिलनचा असल्यामुळं त्यांना जेव्हा ते हायर एज्युकेशनला जाते, नांदेडला जाते, कुठे IITला हैदराबादला जाते, त्यांचा जो बेस असल्यामुळं त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे इतर शाळांच्या मुलापेक्षा जास्त असते असं मला वाटते. म्हणून हा जो अभ्यासक्रम आहे मॅकमिलन, अगदी याची जर फीस बघितली आपण अमरावती नागपूरला, ह्या सिलेबसची फी आहे 50,000 रुपये कमीत कमी. तरी आम्ही अगदी जे आमचं मॅनेजमेंट आहे, मॅनेजमेंटनं असं ठरवलं की जे ग्रामीणचे जे मुलं आहे ते सुद्धा नीटला गेले पाहिजे, कारण का IIT नीट सध्या याला खूप महत्त्व आलेलं आहे. सायन्सला खूप महत्त्व आहे, तसंच फिजिक्सलासुद्धा खूप महत्त्व आहे. आता आपण नीटचा जर रिझल्ट बघितला तर खूप असा टफ रिझल्ट यावर्षी लागलेला आहे नीटचा. नियर अबाउट 450 500पर्यंत पूर्ण मुलं येऊ शकते असं मला वाटते. तर त्याचा जो खरा बेस आहे हा मॅकमिलनचा अभ्यासक्रम असल्यामुळं, आणि इथला जो स्टॉप आहे, 5वे सर आहे, ज्या बुरंगे मॅडम आहे, इथला स्टॉप खूप चांगला आहे. माझं म्हणणं असं की बिल्डिंगला महत्त्व नसून इथला जो स्टॉप आहे, त्यांची पूर्ण जे 5वे सर यांचा अनुभव 10 वर्षाचा अनुभव आहे, 15 वर्षाचा, त्यांच्या हातूनसुद्धा आता आपण जर बघितलं, GL लांडगेला मॅथमध्ये 100पैकी 100 मार्क्स मिळालेले आहे. यांचं पूर्ण श्रेय आमचे 5वे सर यांना जाते. तसेच बुरंगे मॅडम ह्या सायन्सच्यासुद्धा एक एक्सपर्ट अशा मॅडम आहे, त्यांनीसुद्धा सायन्समध्ये 100पैकी 100 मार्क्स या मुलांना म्हणजे गॅरंटी घेतली होती की तुम्हाला मिळते बा. म्हणून त्यांनी तसा अभ्यास केला, त्यांनी तसं गायडन्स केलं, म्हणून आज आपल्या शाळेचे जे मुलं आहे इतर शाळेपेक्षा त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे हा जास्त असतो असं ते म्हणते. म्हणून हे सर्व जे आता हायर एज्युकेशनला आणि यांची जी ॲडमिशन आहे नीटला झालेली आहे, नीटला ॲडमिशन झालेली आहे आणि नांदेडला सर्व यांचं हायर एज्युकेशन होणार आहे. आणि मला तरी असं वाटते की पहिल्या ह्याच्यामध्येच ते मुलं त्यांना रिपीट न करता पहिल्या याच्यामध्येच ते क्रॅक करणार असं मला वाटते. त्यांचा कॉन्फिडन्स बघता, त्यांचे चेहरे बघता असं वाटते त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स खूप आहे. आणि सर्व नॅशनलचे जे मुलं आहे हे पहिल्यामध्येच गेलेले आहे, डॉक्टर बनलेले आहे. आतापर्यंत नियर अबाउट 23 डॉक्टर बनलेले आहे, एक IIT बनलेले आहे आणि 2 CA बनलेले आहे. म्हणून हे सर्व जे मुलं आहे नॅशनल इंग्लिश कॉन्व्हेंटचे, यांना नॅशनल इंग्लिश कॉन्व्हेंटच्या वतीनं आम्ही शुभेच्छा देतो. आणि असंच त्यांचा कोणत्या भविष्यामध्ये जर प्रॉब्लेम असला, ॲडमिशनचा असला, तर ते आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. खरंच विद्यार्थ्यांना घडवण्याचं प्रामाणिक काम नॅशनल इंग्लिश कॉन्व्हेंटचे सर्व शिक्षकवृंद करत आहे. आपल्यासोबत 5वे सर आहे. सर, तुमचं विद्यार्थी नाव घेतलं की खरं तुम्ही एक विद्यार्थी घडवण्याचं प्रामाणिक काम करता, काय सांगू शकाल? आज तुमचे विद्यार्थी उंच भरारी घेत आहे, काय सांगू शकाल? आज SSC परीक्षेमध्ये आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी जे काही उत्कृष्ट असे गुण प्राप्त केलेले आहे, पर्सेंटेज प्राप्त केलेले आहे, यामध्ये खरोखर विद्यार्थ्याची मेहनत ही सर्वात महत्त्वाची आहे. आणि विद्यार्थ्याच्या मेहनतीमागे आमचा थोडाफार हातभार लागला, यामध्ये आमच्यासाठी सुद्धा खूप गौरवाची बाब आहे. विद्यार्थी खरोखर अतिशय उत्कृष्ट मार्क्स त्यांनी घेतलेले आहे आणि त्यांच्या स्मरणात ते आम्हाला ठेवतात. याबद्दलसुद्धा खरोखर एक शिक्षक म्हणून आम्हाला आत्मिक समाधान, आणि या आत्मिक समाधानाशिवाय आम्हाला जे काही गुणगौरव या विद्यार्थ्याच्या माध्यमातून प्राप्त होतो तो सुद्धा खरोखर मोलाचा ठरतो असं मला वाटते. मी या विद्यार्थ्यांना 10वीमध्ये सायन्स आणि त्याचबरोबर गणित हा विषय शिकवलेला आहे. आणि सायन्समध्ये आजपर्यंत एकाही विद्यार्थ्याला सायन्समध्ये 100पैकी 100 गुण 10वीच्या परीक्षेमध्ये मिळाले नव्हते. तेव्हा या बॅचला शिकवत असताना मी यांना म्हटलेलं होतं की आपल्याला हा इतिहास मोडून काढायचा आहे. आणि 2-3 विद्यार्थिनींनी म्हणजे माही चौधरी, जिया लांडगे, आकांक्षा ठाकरे या विद्यार्थिनींना मला प्रॉमिस केलेलं होतं की सर, यावर्षी तरी आम्ही 100पैकी 100 गुण सायन्समध्ये मिळवून दाखवू. आणि त्यांनी जे वचन मला दिलेलं होतं ते खरोखर पाळलं. आणि कुमारी जिया लांडगे हिने 100पैकी 100 सायन्समध्ये पहिल्यांदा गुण प्राप्त केले. त्याचप्रमाणे मॅथ्समध्ये सुद्धा या विद्यार्थिनीने हे गुण प्राप्त केले. तर मी या शाळेचा घटक म्हणून मागील 5 वर्षापासून
या शाळेमध्ये कार्यरत आहे आणि या शाळेचा जो अभ्यासक्रम आहे तो अतिशय चांगला आणि मी प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक अभ्यासक्रम शिकवलेला आहे, परंतु मॅकमिलनचा जो सिलॅबस आहे हा सिलॅबस एक बेस बनण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे असे मला या ठिकाणी संपूर्ण श्रोतावर्ग प्रेक्षकवर्ग यांना सांगायचं आहे की आपला मुलाचा जो बेस आहे जो आपल्याला पक्का करायचा असेल तर आपण खरोखर नॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये ॲडमिशन घ्यावी आणि या ठिकाणचा जो अनुभवी शिक्षक वर्ग आहे याचा आपण फायदा घ्यावा. इयत्ता 1ली ते 8वीपर्यंतचे हे विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये शिकलेले होते आणि या ठिकाणून त्यांनीच सांगितलं की आपला जो बेस आहे तो कसा पक्का झालेला आहे. आणि या ठिकाणी मी परत एक अनाऊन्समेंट करू इच्छितो, ते म्हणजेच सायन्स या विषयामध्ये 100पैकी 100 गुण प्राप्त झाले यासाठी आमच्या परफेक्ट कोचिंग क्लासेस जे माझे आहे याच्याकडून 10,000 रुपयाचं बक्षीस होतं आणि तसेच मॅथ्स या विषयामध्ये 3,000 रुपयाचं म्हणजे 100पैकी 100 गुण प्राप्त झाले 3,000 रुपयाचं बक्षीस. या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून या निमित्ताने मी कुमारी जिया लांडगे हिने मॅथमध्ये सुद्धा 100पैकी 100 आणि सायन्समध्ये सुद्धा 100पैकी 100 गुण प्राप्त केलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी संपूर्ण पाहुणे उपस्थित आहे. मी विनंती करतो आहे की जिया लांडगे हिला आपण 13,000 रुपयांचा चेक आपल्या शुभ हस्ते द्यावा असं मी श्री आगरकर सर, सावरकर सर, रामाजी भोंगाळे सर तसे विनोद भोंगाळे सर यांना विनंती करतो की जियाला 13,000 रुपयांचा हा धनादेश त्यांनी द्यावा. जियाने सायन्समध्ये 100पैकी 100 आणि मॅथमध्ये 100पैकी 100 गुण प्राप्त केलेले आहे. आज जियाचा नॅशनल कॉन्व्हेंटच्या वतीने सुद्धा सत्कार झाला आणि तिच्या कोचिंग क्लासेसच्या वतीने सुद्धा सत्कार झाला. काय सांगशील तुझ्या कोचिंग क्लासेसविषयी? मी वर्ग 9वीमध्ये आणि 10वीमध्ये 5वी सरांकडे म्हणजेच परफेक्ट कोचिंग क्लासेसमध्ये होते. तिथे मी मॅथ आणि सायन्स या विषयामध्ये होते आणि सरांनी जेव्हा टेस्ट चालू होत्या तेव्हाच आम्हाला सांगून दिलं होतं की जर तुम्हाला मॅथमध्ये 100पैकी 100 मिळेल, सायन्समध्ये 100पैकी 100 मिळेल तर तुम्हाला 13,000 बक्षीस हे पक्कं माझ्याकडून मिळणार आहे आणि त्यासाठी मला प्रॉमिस द्या की तुम्हाला 100पैकी 100 मिळेल असं मी त्यांना प्रॉमिस दिलेलं होतं. त्यांनी तशा प्रकारे आम्हाला शिकवलेलं पण वेळेवर टेस्ट घेणे आणि काही कॉन्सेप्ट पक्का नसला तर डबल पुन्हा रिपीट करणे आणि काही एक्स्ट्रा नॉलेज पण देणे हे सगळं त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे मला आज सायन्स आणि मॅथमध्ये 100पैकी 100 मिळाले आहेत. आज नॅशनल इंग्लिश कॉन्व्हेंटच्या वतीने इयत्ता 10वीमध्ये गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. खरंच या नॅशनल कॉन्व्हेंटमध्ये विद्यार्थ्यांना प्रामाणिक शिक्षेचं दान दिलं जाते आणि आज या इथले विद्यार्थी उंच भरारी घेत आहे. त्यामुळे इथले जे शिक्षक स्टॉप असो की इथले जे मॅनेजमेंट विनोदजी भोंगाळे सर असो की यांची पूर्ण टीम असो या पूर्ण टीमने आज विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आणि अशा कार्यक्रम होणे काळाची गरज आहे. पाहत कॅमेरा निको बावनेसह प्रवीण सारखं चोळा पोर्टल.